श्री गणेशाय नमः. असे स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. लोक छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. भीती ही भावना नसून अनेकाच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. लोक धोका देऊन हुशार झालेले आणि आपण मात्र विश्वास ठेवून मूर्ख झालो. हे खरे आहे, म्हणून वेळीच सावध राहा. जिथे डोळे बंद करून विश्वास ठेवायला जातो, तिथेच विश्वासघाताला धोका जास्त असतो. पोटात एक आणि होटात एक अशी जगणारी माणसं विश्वासघातकीच असतात. एकीकडे जीवन माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजेच सगळी पापं धुतली जातील. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ खूप गोड असतं. आपलीच माणसं आपल्याला शिकवतात आपलं कोण आणि परकं कोण असतं. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमची परिचय देतील. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. श्री स्वामी समर्थ. थोडा धीर घे, ही पण वेळ जाणार. परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार. ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार. आपलं कोण परकं कोण याच्यातला फरक दाखवणार. बघून ठेव कोण कसं वागतो. तुझी वेळ आली की बघ एक जण कसा नमतो. प्रत्येक दिवस चांगला येईल, पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल. तोपर्यंत पळत राहा जोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही. अरे, सगळं होतं या जगात अशक्य असं काहीच नाही. जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली, तेव्हा त्याने मानवाला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म दिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू दिला. जे दुसरे पान कोरे ठेवले ते माणसाच्या हातात आहे. मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन म्हणले आहे. श्री स्वामी समर्थ कुलदैवत स्वरूप चतुर्रूपी दत्त आहे. म्हणूनच श्री स्वामी समर्थ या परमपवित्र प्रचंड शक्ती झाली नाम जपले, आपण कोणत्याही बिकट संकटाला मात करू शकतो. दाट कर्दळीवने प्रकटले कोटी सूर्य तव तेज झाकले. या विश्वाचा तूच निवारा, करतो चराचरा. तुझला वंदन तू भाग्याची दौलत, माझी तू परमेश्वर अक्कलकोटी. नामस्मरणाचे महत्त्व. प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्धाची भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते, संकटाला सामोरे जाता येते, स्वभावात बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्या सत्वगुणांचा जलद गतीने वृद्धीने वाढ होते,
सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो. अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते. अखंड नामस्मरणाचे महत्त्व. यमनियमाचे पालन करून चित्तवृत्तींना रोखण्यास फार काळ लागू शकतो, कारण चिंतावर प्रकृतीचे कोट्यावधी संस्कार असतात. त्यातील एक एक संस्कार घालवायला सुद्धा वेळ लागतो. प्रकृतीतील संस्कार घालविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा गुरुत्वाची एक स्वरूप होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. हेच अखंड नामस्मरणाने साध्य होते. मन, बुद्धी, चिंता वगैरे प्राकृतिक घटक त्यांच्या गुणाप्रमाणे कार्य करत असतात. त्यांच्याशी विरोध करण्यात आपली सेवा साधना खर्च करण्यापेक्षा गुरुतत्वाकडे जाण्यासाठी म्हणजेच श्री स्वामी समर्थ या नाममंत्रात एक स्वरूप होण्यासाठी वापरली तर ध्येय लवकर साध्य होते. आपली मूलभूत क्षमता, समर्थ कुवत यांची नीट करून न होता आणि जर अपयशाचा सामना करावा लागेल, आपली मौलिक क्षमता, व्यवस्थेची कमतरता असूनही व्यक्ती यशस्वी होतो. कर्मफळाची आसक्ती सामान्यपणे आपले लक्ष काम करण्याकडे कमी व त्याच्या परिणामाकडे, त्याचे फळाकडे अधिक असते. त्यामुळे कार्यक्षमतेचा ऱ्हास होतो. वास्तविक पाहता परिणामाची चिंता न करता आपल्या पूर्ण मनोनिग्रहाने मन लावून कोणतेही काम केले तर त्यात उत्तमच यश मिळते. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढतो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती होऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संतती विषयाची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथाचे वाचन घडते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ आपण करावा अशी प्रत्येकास नम्र विनंती. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.